नमस्कार मित्रांनो, जी.के. स्टोरीटेलर मध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला आपण सुरुवात करूयात। काल पुण्याला आत्याकडे गेलो होतो। बसमध्ये एका आजोबांशी ओळख झाली। बोलता बोलता मी त्यांना त्यांच्या आयुष्यातील एखादा भूताचा घडलेला अनुभव सांगायला सांगितला। त्यावर त्यांनी एक भयानक असा अनुभव मला सांगितला। तोच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून मी पुण्यातच राहतो। तर गोष्ट माझ्या तरुणपणातली आहे, जेव्हा मी 25 वर्षाचा होतो। नोकरीनिमित्त मी पुण्याला आलो होतो। एक दिवस असंच माझ्यासाठी एक स्थळ आलं। तेच बघण्यासाठी मला गावी बोलावलं होतं। 4-5 दिवसांची सुट्टी घेऊन मी गावी जायला निघालो। सकाळी 8 वाजताची गाडी पकडली। 4 वाजताच्या सुमारास ती आमच्या गावाजवळ येऊन सोडत असे। मग तिथून एखादी रिक्षा किंवा काळ्या पिवळीने आम्ही घरी जात असू। प्रवास चांगला चालू होता, पण अचानक बस फेल झाली आणि 1.5-2 तास वाया गेला। पोहोचता पोहोचता आम्हाला 6 वाजले। तिथे उतरलो आणि आता एखादी काळी पिवळी किंवा रिक्षा मिळते का त्याची वाट पाहू लागलो। पण भलताच उशीर झाल्यामुळे बहुतेक गाड्या घरी निघून गेल्या होत्या। मला जागीच 7 वाजले। खूप वेळानंतर एक काळी पिवळी येताना दिसली। तिला हात दिला, पण ती गाडी मात्र फक्त आमच्या गावच्या फाट्यापर्यंत जाणार होती। फाट्यापासून एखाद्या गावकऱ्यांच्या गाडीवर निघून जाऊयात असा विचार करत मी गाडीत बसलो। जवळपास 8:30च्या सुमारास मी फाट्यावर उतरलो। सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते। मी चार्जिंगची बॅटरी सोबतच घेऊन आलो होतो। मी लगेच बॅटरी चालू केली आणि बॅटरीच्या उजेडात गावाच्या दिशेने चालू लागलो। वातावरणात वेगळाच गारवा जाणवत होता। त्या निर्मनुष्य रस्त्याने मी एकटाच अंधाराला कापत चाललो होतो। रातकिड्यांचा आवाज येत होता। मला अंधाराची भीतीही वाटू लागली। मी मागे मागे बघत चालत होतो, जेणेकरून एखाद्या गावकऱ्याची गाडी दिसेल याची वाट पाहू लागलो, पण कुणाचीही गाडी आली नाही। खूप वेळ चालल्यानंतर मला गाव जवळ आल्याची चिन्ह दिसू लागली। लांबूनच गावातील लाईटी दिसू लागल्या। आता आपण बऱ्यापैकी जवळ आलोय, काही वेळात गावात पोहोचेल, त्यामुळे आता भीतीही कमी झाली होती। तरीही जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतर राहिले असावे। तेवढ्यात समोर रस्त्याच्या अगदी मधोमध कोणीतरी उभं असल्याचं दिसलं। मी लगेच तिकडे बॅटरी मारली, तर कोणीतरी माणूस रस्त्याच्या अगदी मधोमध उभा होता। एखादा ओळखीचा असेल तर आपल्याला सोबत होईल या विचाराने मी त्याच्या जवळ गेलो। पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली। मला जागीच घाम फुटला, कारण तो माणूस रस्त्यावर उभा नव्हता, तर तो चक्क झाडाला फाशी घेऊन लटकलेला होता। अर्थात त्याने आत्महत्या केली होती। बापरे, आता काय करायचं? कपाळावरचा घाम पुसत नेमका हा कोण आहे हे बघण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या चेहऱ्यावर उजेड मारला, तर तो आमच्या गावचा वारीक म्हणजेच कटिंग करणारा धोंडबा होता। मी खूपच घाबरलो होतो। आता पळत थेट गावकऱ्यांकडे जाऊन गावकऱ्यांना घेऊन यावं या विचाराने मी लगेच बॅटरी घेतली आणि गावाच्या दिशेने पळत सुटलो। 2-4 पावले पुढे गेलो असेल की तेवढ्यात एक विचित्र आवाज माझ्या कानी पडला। मला कोण खाली उतरवणार? तुझा बाप?
अतिशय किळसवाना तो आवाज ऐकून मी चमकून मागे वळून पाहिलं आणि मला हादराच बसला. भीतीची एक तीव्र लहर अंगाला स्पर्श करून गेली. पूर्ण अंग शहारले, कारण समोर चक्क तो डोळे उघडून माझ्याशी बोलत होता आणि किळसवाना हसत होता. अंगातला सर्व त्राण एकवटून मी गावाच्या दिशेने धूम ठोकली. आता मला कळून चुकलं होतं की याच्या कचाट्यात घावलो तर आपलं काही खरं नाही. जीवाच्या आकांताने मी पळतच होतो. तेवढ्यात अचानक कशात तरी माझा पाय अडखळून मी खाली पडलो. बॅटरीही खाली पडली. एक विचित्र कुबट वास माझ्या नाकात शिरला. मी खाली पाहिलं तर 2 रक्ताळलेले हात माझ्या पायांना घट्ट धरून होते. मी जोरात किंचाळलो आणि पायाला जोरात हिसका दिला आणि पुन्हा उठून गावाच्या दिशेने धावू लागलो. घाईघाईत माझी बॅटरीही मागेच राहिली होती. अंधारामुळे मला काहीच दिसत नव्हतं, पण जिकडे गाव दिसतंय त्या दिशेने मी पळत सुटलो होतो. मागून विचित्र हसण्याचा तो आवाज अजूनही ऐकू येत होता. तेवढ्यात समोर बॅटरीचा उजेड दिसला. मला थोडं हायसं वाटलं, पण तिथपर्यंत पोहोचायच्या आधीच मला भोवळ आली आणि मी बेशुद्ध झालो. डोळे उघडले तर मी माझ्या घरी होतो. आजूबाजूला घरचे सर्वजण उभे होते. मी डोळे उघडताच सर्वजण मला विचारू लागले, अरे काय झालं, बरं आहेस ना? आई तर रडत होती. वहिनींनी मला पाणी वगैरे दिलं. मी विचारलं, मी इथे कसा आलो? त्यावर दादा म्हणाला, अरे तुला खूप उशीर झाला, त्यामुळे बाबा आणि मी तुला बघत बघत येत होतो. तेव्हा रस्त्यात तू आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडलास. तेवढ्यात बाबा म्हणाले, काय रे, काय घडलं का? घाबरू नकोस, सांग काय झालंय ते. आता मला बरं वाटू लागलं. मी घडलेला प्रकार सर्व एका दमात त्यांना सांगून टाकला. त्यावर घरचे सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे होते. लगेच आजी म्हणाली, तुझं नशीब बलवत्तर, म्हणून तू वाचलास पोरा, नाहीतर त्या धोंड्यानं 2-3 माणसांचा जीव घेतलाय. स्वतः गेला फाशी घेऊन उलथून आणि आता लोकांचा जीव घेतोय 12चा. तेव्हा त्यांनी मला सर्व प्रकार सांगितला. धोंडी बावारिक महिनाभरापूर्वीच पिंपळाच्या झाडाला फाशी घेऊन मेला होता, पण त्यानंतर मात्र त्याने गावातल्या 2 जणांची बळी घेतली आणि आज माझा नंबर होता. पण देवाच्या कृपेने मी वाचलो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे अशीच व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.